श्री संत बाळूमामा देवस्थानातील गैरव्यवहारच्या प्रकरणाची त्वरित सीआयडी चौकशी व्हावी, तसंच मंदिर सरकारीकरण न करता ते भक्तांच्या ताब्यात द्यावं यासह अन्य मागण्यांसाठी कोल्हापुरात हिंदुत्ववादी संघटनांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा काढला। कोल्हापूरच्या ऐतिहासिक दसरा चौकातून महाराष्ट्र मंदिर महासंघ, बाळूमामा हलसिद्धनाथ सेवेकरी संस्था आणि हिंदू जनजागृती समितीच्या पुढाकारातून बाळूमामा देवस्थान संरक्षण मोर्चाला सुरुवात झाली। यावेळी हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला, तर या मोर्चेकऱ्यांच्या हातातील फलक हे सर्वांचं लक्ष वेधून घेत होते। आज हलसिद्धनाथ सेवेकरी मंडळ, त्याचबरोबर हिंदू जनजागृती समिती आणि महाराष्ट्र मंदिर महासंघ यांच्या वतीने बाळूमामा देवस्थानातील भ्रष्टाचार आणि अनागोंदी कारभार झालाय, या प्रकरणांची सीआयडी चौकशी व्हावी, त्याचबरोबर दोषींवरती कारवाई व्हावी आणि मंदिराचं सरकारीकरण होऊ नये या मागण्यांसाठी आजचा मोर्चा आहे। त्याचबरोबर गेल्या 3 महिन्यांपासून प्रशासक नेमल्यापासून बकऱ्यांची विक्री झालेली नाहीये, जवळजवळ 3 कोटी रुपयांचं नुकसान झालेल्याला जबाबदार कोण? ओव्हरऑल सर्व मंदिरात दोषी असणाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे आणि मंदिर सरकारीकरण होता कामा नये या मागणीसाठी आज कोल्हापूर या ठिकाणी आदमापूर देवस्थानातील भ्रष्टाचाराच्या आणि अनागोंदी कारभाराच्या विरोधात हा मोर्चा आहे।